दिशाच काय बनवती स्पेशल? आज मी बनवते ओल्या बोंबलाचं कालवण। मी छान अशी बोंबील घेऊन आलेली आहे मस्त। आपण आज बनवणार आहोत ओल्या बोंबलाचं कालवण। त्यासाठी आधी आपण वाटणाची तयारी करून घेऊया। वाटणासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला छान वाटण करून घ्यायचे पहिला। आपलं वाटण वाटून तयार झालंय। चला तर मग आता फोडणीची तयारी करूया आपण। त्यासाठी मी आधी टोप छान आपला तापलेला आहे। आता मी तेल घालते त्याच्यात। कांदा आणि कढीपत्ता मी घातलेला आहे फोडणीला। 3 पळी तेल वापरलंय मी। कांदा आपल्याला छान परतून द्यायचा आहे। लालसर असा कांदा झाला ना की मग आपण त्याच्यामध्ये वाटण ऍड करणार आहे। आपला कांदा आता मस्त लाल झालेला आहे। आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना, आपण ते सगळं ऍड करते मी आता। आणि छान आपल्याला वाटण परतून घ्यायचंय, कारण आपण कच्चं वाटण वापरलंय इकडे। छान तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेणार आहोत। वाटणात मी थोडी हळद घालते। एक एक करून मसाले आपल्याला घालायचे। आपल्या घरात जे उपलब्ध मसाले आहेत ते आपण घालावेत। थोडी लाल तिखट, घरातला कांदा लसूण घातलेला आहे मी, थोडा धना जिरा पावडर आणि थोडा गरम मसाला। तुमच्या घरात जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। म्हणजे रेसिपी अगदीच सोपी आहे म्हणायला हरकत नाही। एकदम सोपी आहे अगं, खूप छान रेसिपी आहे। पटकन झटकन होणारी रेसिपी आहे। जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाहीये। वाटण करून घेतलेलं ते सगळं पाणी आपण ह्याच्यात ऍड करतोय आता। आणि छान ह्याला एक वाफ आणून देणार आहे। पाणी घातल्यामुळे छान मसाले परतले जातील आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यात। हे बघा वाटणाला किती मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून बोंबील ऍड करणार आहोत। छान मिक्स करून घेणार आहे आपण हे सगळं। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि छान उकळी काढून घेऊया आपण। रसरशीत बोंबील होते, मस्त जाडे, खूप छान चवीला लागतात ओले बोंबील। आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत हे बोंबील। आता ह्याच्यामध्ये मी मीठ ऍड करते। एकदा बोंबील घातले ना की जास्त हलवायचं नाहीये आपल्याला, नाहीतर त्याचा गाळ होऊ शकतो। म्हणून आपण वरच्या वरच हलवून त्याला उकळी आणणार आहोत। झाकण ठेवून देणार आहे आता मी। आता मी ना अर्ध्या बोंबलांचा रस्सा केलेला आहे आणि बाकीचे राहिलेले बोंबलांचं ना मी फ्राय करून घेणार आहे। आणि त्याच्यासाठी बघा मी पहिला अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हळद घालते, लाल तिखट घालते, थोडा आपला कांदा लसूण घालते, धना जिरा पावडर घालते, थोडा गरम मसाला वापरते। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं। महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आपलं मीठ। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं। छान तिखट मीठ आपण थोडा वेळ लावून ठेवून देणार आहोत आणि मग थोड्या वेळानंतर आपण ते छान फ्राय करणार आहोत।
मस्त उकळी आली आपल्या कालवणाला आता. छान. तवंग पण बघा किती मस्त आलाय. आता आपलं अशा पद्धतीने कालवण बनवून तयार झालेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि आपण आता बोंबील फ्राय करूया. आता मी ह्याच्यामध्ये ना लाल तिखट, थोडं मीठ, थोडं धना जिरा असं टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेते आणि मी मस्त बोंबील फ्राय करून घेते आता. पण आपण याला तांदळाचं पीठ पण लावू शकतो का? आरामात. आता माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नाही आहे म्हणून मी तांदळाचं पीठ नाही घेतलंय, फक्त रवा लावते. पण खूप छान क्रिस्पी होतात तांदळाच्या पिठाने सुद्धा आणि रव्याने सुद्धा तितकेच टेस्टी बनतात ते. तेल छान तापून देते मी. तेल छान तापलेलं आहे. आता आपलं बोंबील घालते मी तेलात. छान कुरकुरीत असे बोंबील मी फ्राय करून घेते आता. बोंबील ना मी थोडा वेळ पाट्याखाली ठेवले होते, थोडे कडक होण्यासाठी, त्याच्यातलं पाणी निघून जाण्यासाठी. पाट्याखाली ठेवले ना आपण बोंबील की मग तळताना सुद्धा ना ते सुटत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आपले बोंबील फ्राय होतात तोपर्यंत आपलं बोंबीलचं कालवण बाकी तयार झालंय. दिशा तोपर्यंत ते प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता आपले बोंबील आहे तसे अख्खे राहिले, कुठेही ते आता ना मी बोंबील बघा उलटून दाखवते तुम्हाला. किती मस्त असा अख्खाच्या अख्खा छान निघाला की नाही? कल्याणी बघ, मस्त झाला. मस्त झालाय ना. हे बघ, अजिबात तुमचे बोंबील तुटणार नाही. कोणालाही जमत नसेल ना, तरी कोणत्याही गृहिणीला जमत नसेल तर ह्या पद्धतीने जर नक्कीच तुम्ही करून बघितलात ना तर तुम्हालाही सहज जमून जाईल. काही कठीण नाही आहे. हे बघा मी 2-2 पलटून दाखवलेत. त्यासाठी आपण ना पहिला बोंबील आहेत ना छान पाट्याखाली या वजनाच्या खाली आहेत ना दाबून ठेवले ना की मग ते छान बनतात. पाणी निघून जातं. पाणी निघून पाण्याचा अंश जास्त असतो बोंबलामध्ये. पाणी निघून गेलं तर डेफिनेटली ते लवकर आणि छान क्रिस्पी होतं. क्रिस्पी आणि खूपच छान क्रिस्पी होतात ते. असे वाटत नाहीत की वरनं बोंबील आणि संपायलाही वेळ लागत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. पटापट ताटातून गायब. हा मस्त आपला तिखट झणझणीत असा बोंबलाचा रस्सा बनून तयार आहे. आजच्या जेवणात छान मजा आहे, एकदम मस्त. आणि हे आपले बोंबील अख्खेच्या अख्खे. जेवायला पण मजा येते असे बोंबील बघून. हे बघा छान गरम भाकरी आहे, भात आहे, बोंबलाचं कालवण आहे आणि छान कुरकुरीत तळलेले बोंबील आहेत. अशी आपली बोंबीलची थाळी बनवून तयार आहे. जेवायला तयार आहे. या तुम्ही पण जेवायला. आम्ही पण जेवतो आता. आणि रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.